आता शांतीनगर स्मशानभूमीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सार्वजनिक करण्यासंदर्भात बैठक पार पडली. काय विषयासंदर्भात बैठक होती, काय सांगा? तेव्हा शांतीनगर स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीसमोर म्हणजे भर स्मशानामध्ये भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जो बसून बाबासाहेबांचा सन्मान झालेला नसून तो हेतूतः अपमान केला गेलेला आहे. आणि त्याबद्दल एकूणच प्रागतिक पुरोगामी आणि आंबेडकरी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. आम्ही आज बैठक घेऊन ज्या बैठकीचं निमंत्रकत्व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर साहेबांच्याकडे होतं. उल्हासनगरचे बरेच आंबेडकरवादी आणि प्रागतिक विचारांचे सर्वच कार्यकर्ते नेते इथे उपस्थित होते. आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सन्मान समितीची स्थापना केलेली आहे, जिचे मुख्य निमंत्रक मालवणकर साहेब आहेत. तर आम्ही 15 दिवसाचं अल्टिमेटम राज्य प्रशासनाला आणि महानगरपालिका प्रशासनाला उद्या देणार आहोत की 15 दिवसात तुम्ही तो स्मशानभूमीतला पुतळा त्याचं स्थानांतरण करून सन्मानानं बाबासाहेबांचा पुतळा सन्मानजनकरित्या योग्य ठिकाणी त्याला पुन्हा स्थापित करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत. आणि त्या दृष्टीनं जर शासनानं आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर एक अत्यंत तीव्र आणि व्यापक आंदोलन उल्हासनगर शहरामध्ये होईल. उल्हासनगरची कुठलीही आंबेडकर वस्ती किंवा प्रागतिक मराठा समाजाची वस्ती बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान सहन करणार नाही आणि आंदोलनामध्ये उतरील आणि एका नव्या पर्वाला उल्हासनगरमध्ये सुरुवात होणार. तर त्यामुळं हा पुतळा बाबासाहेबांच्या स्मशानात बसवलेला हा प्रशासनानं 15 दिवसाच्या आत तो स्थानांतरित करावा या मागणीसाठी एका व्यापक आंदोलनाचा प्रारंभ आजपासून झालेला आहे.